महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात। प्रशांत कोरटकरचा पाय आणखी खोलात गेला। प्रशांत कोरटकरच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचं कळतंय। सीडीआर मध्ये त्यानेच कॉल केला असल्याचं सिद्ध झालंय। कोरटकर त्याचा तो नंबर नसल्याचा दावा खोडू शकलेला नाहीये आणि याचबद्दल आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। इतिहासकार इंद्रजीत सावंत आपल्या बरोबर आहेत। इंद्रजीत सावंतजी, आता या क्षणाचा अपडेट समोर येतोय बघा। प्रशांत कोरटकरने जो दावा केला होता की तो फोन त्यांनी केलाच नाही, हा दावा खोटा निघालाय, कारण सीडीआर प्रमाणे तो कॉल त्यांनी तुम्हाला केल्याचं स्पष्ट झालंय। आपली प्रतिक्रिया? हे पहिल्या दिवसापासून मी सांगतोय की ते सुद्धा सांगितलेलं होतं, त्याच नंबरनं फोन केलेले होते। फक्त एखादा गुन्हा केल्यानंतर आपण एक त्यापासून लांब जाण्याची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीमुळे ते डिनाय करत होते। पण आता हे तंत्रज्ञान खूप पुढे गेलेलं आहे आणि त्यामुळं ते सीडीआर असेल किंवा ते फ्लॉरेन्सिक वगैरे काय तर असतं सगळं, ते त्याच्यामधनं जे दूध का दूध आणि पाणी का पाणी आता व्हायला लागलेलं आहे आणि त्यामुळं सातत्यानं असत्य बोलणारी ही प्रवृत्ती लोकांसमोर उघडी पडत आहे। इंद्रजीतजी, आतापर्यंत मात्र प्रशांत कोरटकर सापडू शकला नाहीये। त्याला का सापडत नाही हा माझ्यासमोर प्रश्न आहे की तो असा इतका असं शातीर आहे का की महाराष्ट्राच्या पोलीस दल इतकं सक्षम आहे, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोघं सुद्धा एकत्रच आहेत, त्यांच्या होम टाउन मधला त्यांच्या मतदारसंघातले आहे, असं असताना पोलिसांना तो सापडू शकत नाही हा माझ्यासाठी एक प्रश्न आहे की असं काय, एवढं काय असं त्याच्याकडे आहे जादूची कांडी की तो गायब होतोय आणि अदृश्य होतोय गेले 15-20 दिवस झालं। तर ते मला वाटतं की व्यवस्थित तपास केला तर तो सापडेल आणि त्याच्यावर पोलीस दलाने सुद्धा गांभीर्यानं घेतलेलंच प्रकरण आहे हे लक्षात येतं आपल्या कालच्या प्लीडिंगमुळं आणि कोर्टातल्या सगळ्याच्यामुळं। पण सगळ्यात म्हणजे फक्त इंद्रजीत सावंतांना धमकी नाही आहे, हा तो तमाम महाराष्ट्राचा शिवाजी महाराजांचा अपमान आहे आणि असा अपमान करणाऱ्या व्यक्तीला पोलीस दलामधल्या सुद्धा सक्षम व्यक्तींनी सगळ्यांनी प्रयत्न करून लवकरात लवकर त्याला अटक केली पाहिजे। इंद्रजीतजी, तुम्ही आमच्याबरोबर असेच थांबा। आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे देखील याबद्दलचं अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात, ते जाणून घेऊन मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो। ज्ञानेश्वर, काय अपडेट? विशाल सर, कोर्टानं काल अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर जी काही निरीक्षण नोंदवली आहे त्याचा निकाल आता समोर आलेला। यामध्ये प्रामुख्याने कोरटकर जो म्हणत होता की तो मी नव्हेच, मात्र कोरटकर यांनी ते कॉल केल्याचं सिद्ध झालेलं आहे। मध्यरात्रीच्या दरम्यान 2 वेळा हे कॉल इंद्रजीत सावंत यांनी केलेले सिद्ध झालेले। त्यासोबतच त्यांनी जे कम्युनिकेशन केलं होतं त्यामध्ये राष्ट्रपुरुषांची बदनामी होत असल्याचं सुद्धा सिद्ध झालेलं आहे आणि त्यांच्या वकिलांना सुद्धा हा दावा खोडून काढता आलेला नाही आणि त्यामुळे हे सुद्धा निरीक्षण आहे ते कोर्टानं नोंदवलेलं आहे। मोबाईल हॅक झाला प्रशांत कोरटकर म्हणत होता, मात्र मोबाईल हॅक झाला तात्काळ त्याने सायबर सेलकडून तो जमा करायला पाहिजे होता, मात्र तो जमा केला नाही। कोल्हापूरच्या कोर्टानं अंतरिम दिलासा देताना तो मोबाईल 48 तासाच्या आत जमा करण्याचे आदेश दिले होते, मात्र ते आदेश त्यांनी पाळले। मात्र असं करत असताना त्यानं मात्र ज्या पद्धतीनं जो मोबाईल जमा केला तो सत्य भावनेनं जमा केलेला नाही, त्यामध्ये खोट असल्याचं सुद्धा कोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं आहे। मोबाईल डेटा आता गोळा करायचा असल्यामुळे अनुपस्थितीमध्ये त्याच्या तो करता येणार नाही, त्यामुळे कोरटकर याला ताब्यात घेणे गरजेचं असल्याचं हे निरीक्षण सुद्धा कोर्टानं नोंदवलेलं आहे। त्या अनुषंगाने हा जामीन फेटाळलेला आहे। 72 तासाची मुदत द्यावी हायकोर्टात जाण्यासाठी ही सुद्धा मागणी आहे ती कोरटकरांनी केली होती, मात्र ती सुद्धा मागणी आहे ती कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने फेटाळली आहे। त्यामुळे कोरटकरच्या अडचणीत वाढ होते आणि त्याचा पाय आणखी खोलात गेल्याचंच यामध्ये आता स्पष्ट होते आणि कोर्टाचे जे निरीक्षण आहे त्या निरीक्षणानुसार कोरटकरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, ते नाकारता येत नाही। पुन्हा एकदा इंद्रजीत सावंत यांच्याकडे जाऊयात आपण। ज्ञानेश्वर, आपल्याबरोबर इंद्रजीत सावंत आहेत, इतिहास अभ्यासक, ज्यांना खरं तर प्रशांत कोरटकरने हा बेरात्री कॉल केला होता आणि ज्यातनं हे सगळं प्रकरण घडल्याचं बघतोय। इंद्रजीतजी, अजूनही प्रशांत कोरटकर प्रत्यक्ष नाही पण वकिलामार्फत 72 तासाची मुदत मागतात पुढल्या न्यायालयामध्ये जाण्याकरता, पण ते समोर येत नाहीये। कुठेतरी आपण चुकलोय आणि चुकलोय म्हणून पुढे काहीतरी कारवाई होऊ शकते, याकरताच प्रशांत कोरटकर समोर येत नाहीये का? आपल्याकडे एक म्हण आहे, कर नाही त्याला डर कशाला। जर तुम्ही ती गोष्ट केलीच नसेल आणि असा वारंवार दावा केला असेल तर तुम्ही घाबरून इकडे तिकडे पळायची काही गरज नाही आहे। तुम्ही न्यायालयासमोर या, पोलिसांच्या समोर या आणि जे काय ते सांगायला पाहिजे होतं। पण
तसं केलेलं नाहीये. एका उन्मादामध्ये त्यांनी तो मला फोन केलेला होता आणि त्या उन्मादातूनच त्यांना असं वाटतंय की आपल्याला ह्याच्यामधनं सुटका होऊ शकते, त्याच्यासाठी ते तिकडे पळत असावे. पण महाराष्ट्रातले सगळे जे काही आता मुख्यमंत्री महोदय आहेत ते शिवप्रेमी आहेत आणि ते कुठल्याही ह्याला पाठीशी घालणार नाही, त्यांनी सांगितलेलं आहे. गृहमंत्री तर तेच आहेत. त्यामुळं पोलीस दलामध्ये सुद्धा अत्यंत शिवप्रेमी माणसं सगळी आहेत. ती शेतकऱ्यांचीच सगळी लेकरं असतात. शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काम करणारी मंडळी भरपूर असतात. आणि त्यामुळे त्यानं धावपळ न करता जी काही चूक केली ती समोर येऊन त्यांनी मान्य करायला पाहिजे. धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल. आणि ज्ञानेश्वर देखील आपल्याबरोबर होता. ज्ञानेश्वर, तुझ्याकडनंही अपडेट मिळालं या संदर्भातलं. यापुढे आम्ही याविषयीचे अपडेट घेत राहू. बघूयात आता प्रशांत कोरटकरचा तपास जो आहे किंवा त्याचा शोध जो आहे तो घेतला जातोय. प्रशांत कोरटकर नेमका आहे कुठे, हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहे.